पॉलिनॉमियल्समध्ये आता आपण सिंथेटिक डिव्हिजन म्हणजेच संश्लेषक भागाकार पद्धती कशी करायची ती बघणार आहोत. पुस्तकामध्ये पान नंबर 44 आणि 45 वर सिंथेटिक डिव्हिजन आपल्याला दाखवलेलं आहे. सिंथेटिक डिव्हिजन करण्यासाठी ज्या पायऱ्या आहेत त्याच्यामध्ये पहिल्यांदा जे दिलेलं पॉलिनॉमियल असेल तर ते पहिल्यांदा तुम्हाला स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहावं लागेल. आता एक्झाम्पल बघा, x⁴ - 3x² - 8 डिवाइड बाय x + 4 हा आपल्याला भागाकार करायचा आहे. त्याच्यासाठी पहिल्यांदा आपल्याला दिलेलं पॉलिनॉमियल स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहावं लागेल. म्हणजेच x⁴ + 0x³ - 3x² अधिक 0x - 8. एकदा का पॉलिनॉमियल जे आहे ते प्रमाण रूपात लिहून झालं की त्याचे काय करायचं आहे, इंडेक्स रूपामध्ये म्हणजेच सहगुणक रूपात लिहायचं आहे. इथे सहगुणक 1 0 -3 0 -8 हे आहेत. त्यानंतर पान नंबर 45 वर ज्याप्रमाणे सिंथेटिक भागाकार म्हणजे संश्लेषक भागाकार लिहायचं जी पद्धत आहे ती दाखवलेली आहे. त्या स्टेप्स प्रमाणे आपल्याला ते सहगुणक आहेत ते पहिल्या आडव्या ओळीत लिहायचे आहेत. इथे जर भाजक म्हणजे तुमचा कोशंट x + 4 आहे, इथे जर अधिक चिन्ह असेल तर लिहिताना किंवा संश्लेषक भागाकार पद्धतीमध्ये तो -4 म्हणजे अपोजिट नंबर करून घ्यायचा आहे. त्याप्रमाणे रचना करून घ्यायची आहे आणि भागाकाराला सुरुवात करायची. तर पहिला जो सहगुणक आहे 1 तो आहे तसाच तिसऱ्या ओळीमध्ये लिहायचा आहे. त्याच्यानंतर त्या ज्या आपण भाजकाने गुणणार आहोत म्हणजे -4 ने, तर त्यांचा आणि त्या पहिल्या संख्येचा गुणाकार दुसऱ्या ओळीतील दुसऱ्या सहगुणकाच्या खाली यायचं. इथे -4 × 1 = -4 हे कुठे लिहिलेलं आहे, शून्याच्या खाली. आता 0 - 4 = -4. पुढच्या पायरीमध्ये जो -4 आलेला आहे त्याच्यामध्ये बरोबर -4चा गुणाकार करायचा. वजा अधिक 4 × 4 = 16. ती जी संख्या येईल ती कुठे लिहायची आहे, -3 या सहगुणकाच्या खाली लिहायची. आता -3 आणि अधिक 16 यांची बेरीज करायची आहे तर ती 13 येईल, ती त्याच्या खाली लिहायची आहे. 13 × -4 यांचा गुणाकार -52 येईल, तो 0 या सहगुणकाखाली लिहायचा आहे. 0 आणि -52 यांची बेरीज -52 येईल. -52 × -4 यांचा गुणाकार जो आहे तो अधिक 208 येणार. -8 अधिक 208 यांची बेरीज 200. आता ज्यावेळी आपण सिंथेटिक डिव्हिजन करतो किंवा संश्लेषक भागाकार करतो त्याच्यामध्ये शेवटची जी संख्या आहे जी चौकोनात दाखवलेली आहे, इथे या एक्झाम्पलमध्ये 200, याला बाकी असं म्हणतात, रिमाइंडर. ही बाकी सोडून उरलेले जे संख्या आहेत त्या सहगुणक म्हणून वापरायचे. ते भागाकाराचे सहगुणक असणार आहेत. 1 - 4 13 - 52. सहगुणक जे आलेले आहेत त्याचे पुन्हा x³ - 4x² अधिक 13x - 52 जो आपल्याला पॉलिनॉमियलमध्ये जे अक्षर दिलेलं असेल, x असेल m असेल त्याप्रमाणे ते घेऊन तो भागाकार लिहायचा आहे. इथे बाकी 200 आहे आणि त्याच्यानंतर डिव्हिडंड = डिव्हायझर × कोशंट प्लस रिमाइंडर या फॉर्ममध्ये हे लिहिता येईल. आता दुसरं एक्झाम्पल बघा, 2m² - 3m + 10 डिवाइड बाय x - 5. इथे पण आपण भागाकार करणार आहोत.
भागाकार करताना पहिल्यांदा दिलेलं पॉलिनॉमियल स्टँडर्ड फॉर्ममध्ये म्हणजेच प्रमाण रूपात लिहायचं आहे. आता इथे एम स्क्वेअरचं पद आहे, एमचं पण पद आहे, त्यामुळे जे आहे तेच पॉलिनॉमियल स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे. नंतर सहगुणक रूपात त्यांना लिहिणार आहोत 2 वजा 3 आणि 10. जे चल आहे त्याचा सहगुणक तिथे लिहिणं आवश्यक आहे. आता जो भाजक आहे तो x वजा 5 आहे, इथे वजा 5 आहे, त्यामुळे भागाकार करताना आपल्याला अधिक 5 घ्यावे लागतील. संश्लेषक भागाकार पद्धतीमध्ये उभ्या आणि आडव्या ओळींची जी रचना केलेली आहे त्याच्यामध्ये उभ्या ओळीच्या डाव्या बाजूला पहिल्यांदा ज्या संख्येने भागणार त्याची विरुद्ध संख्या अधिक 5 लिहिलेली आहे. त्याच ओळीमध्ये उभ्या रेषेच्या डाव्या बाजूला आपण सगळे सहगुणक लिहिले 2 वजा 3 10. आता पुढच्या पायरीवर पहिला जो सहगुणक आहे तो आहे तसाच लिहायचा आहे. त्याच्यानंतर वजा 3च्या खाली 2 गुणिले 5 यांचा गुणाकार अधिक 10 लिहायचा आहे. वजा 3 आणि 10 यांची बेरीज 7 येईल. 7 गुणिले 5 यांचा गुणाकार 35 येईल आणि 35 अधिक 10 45. म्हणजे इथे रिमाइंडर 45 झालेला आहे आणि भागाकाराचे सहगुणक जे आहेत ते 2 आणि 7 आलेले. जर दोनच सहगुणक आले तर एक पद चलाचं आणि एक स्थिर पद असणार आहे, त्यामुळे इथे काय येणार भागाकार 2m अधिक 7 बाकी 45. आणि त्यानंतर ते आपल्याला डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर या फॉर्ममध्ये लिहायचं आहे.